मित्रांनो बक्षीस आहेत सगळे वाहन. मंडळी नमस्कार. P3 यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पलीकडं पवन शेटनं कॅमेरा धरलेला आणि मी अँकरिंग करत आहे. आणि महाराष्ट्रातील एक सध्याचं टॉपचं सर्वात मैदान बघू शकताय. एकदम टॉपचं हत्यार समोर उभं आहे सोनालिका ट्रॅक्टर आणि त्याच्या खालोखाल बुलट असेल. बुलट पाडव्यामुळं जास्त बुकिंगचा विषय आहे, त्यामुळे बुलट आत्ता आलेली नाही, परंतु मैदाना दिवशी बुलट तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकी गाड्या सर्व आलेल्या आहेत. थोड्याच वेळात आपण जे आयोजक आहेत महाकाल केसरी, या महाकाल केसरी आयोजनाचं संपूर्ण मुलाखत आणि गाड्या कशा देणार, ट्रॅक्टरचं संपूर्ण जे आपण म्हणतो कर असेल किंवा गाड्यांचं संपूर्ण जे शोरूमला भरायचं पैसे असतील, या संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत P3च्या माध्यमातून. प्रथम महाराष्ट्रातील एक मोठं मैदान आपण भरवलंय. प्रथम आपलं परिचय द्या किंवा आपला पत्ता सांगा. माझं नाव रवींद्र बबन पाटील आहे. माझं गाव खिरोडे आहे. 32 शहरात माझं गाव पडतं. काय सांगताल की एवढं मोठं मैदानाचं आयोजन कशा निमित्त केलं किंवा काय? मैदानाचं एवढं मोठं आयोजन करण्यामागे एकच माझं कारण आहे की जी गोवंश माणसाकडे तर म्हणजे राहिलेलं नाही. गोवंश पहिली लोक प्रत्येक घरटी बैल असायची, 2-2 बैल असायची. आता सर्रास लोकांकडे बैल राहिलेले नाहीत. ते कुठेतरी ते विलुप्त होत चाललेलं आहे. त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात आणि गोवंश वाढावा यासाठी आपण हे एवढं मोठं मैदान ठेवलेलं आहे. नक्कीच बक्षीस आपण एवढे ठेवलेले आहेत. आता सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आहे तुमच्या मागं किंवा बुलट असतील, 2 व्हीलर असतील, ही वाहनच ठेवण्यामागचं काय कारण? त्याच्या मागचं कारण तेच आहे ना, गोवंश वाढावा. जर आपण वाहनं मोठी मोठी ठेवली तर लोक त्याला म्हणजे बैल बाळगण्याला प्रवृत्त होतात ना. लोकांना वाटते काय नाही आपण बैल बाळगला पाहिजे, आपला बैल पाळायला पाहिजे, त्यासाठी लोक बैल घेणारच ना. यासाठी आपण एवढं मोठे बैलगाडी क्षेत्र. सगळ्यात महत्वाचं की मैदान आपलं कुठल्या फाटीवरती असणार आहे किंवा काय? मैदान आपलं वाळव्याच्या बाळूमामा फाटी वाळव्याची आहे, त्या फाटीला आपण ठेवले कारण आपल्याकडे अवेलेबल तेवढी जागा नाही, म्हणून आम्ही इतके लांब ठेवलेलं आहे मैदानी. नक्कीच. आणि दादा अजून सांगायचं म्हटलं तर आता बक्षिसं ठेवल्यात तुम्ही, ट्रॅक्टर असेल किंवा अनेक मैदानं होतात 2 व्हीलरची, 4 व्हीलरची, परंतु मैदानात संपूर्ण बक्षीस म्हणजे त्या जे बक्षिसाची रक्कम असते किंवा काय म्हणतो एक शोरूम प्राइस, शेतकऱ्याला बरंच वरून भरायला लागतंय. तर आपल्या इथं असं घडणार नाही किंवा काय सांगताल? ते तुमचा महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आता की बऱ्याच मैदानात मला ती म्हणजे बैलगाडी मालकांची मला तक्रार आली की जर समजा आपण वाहन दिलं तर नावं त्यांना करायला लागतं, पण आपण ती पद्धत ठेवलेली नाही. ज्या मालकाला वाहन लागेल, गाडा मालकाला, त्यांना आपण स्वतःहून नावं करून देणार आहे. त्यांनी फक्त लागणारी कागदपत्र आपल्याला पोच करायचे आहेत. आणि जर समजा त्यातनं समजा बैलगाड 2 बैल असतात मग गाडा मालकांची, दोघांची 2 बैल असतात, त्यावेळेला वाहन नको असेल त्यांना किंवा ते काय होत त्यांच्या दोघांचा, तर ते आपण एक शोरूमची किंमत आहे रोख रक्कम त्यांना आपण देणार आहे. म्हणजे दोन्ही मालक वाटून घेऊ शकतात. वाटून घेऊ शकतो. म्हणजे ट्रॅक्टर एखाद्याला घ्यायचा नसेल तर 2 लोकांचे ते निम्मे पैसे तुम्ही रोख त्यांना देऊ शकताय. बैल दोघांचे असतात ना, एका मालकाचे 2 बैल असतात, बरोबर. त्यावेळेला ते अडचण येते पैशाची. वाहन न्यायचं कोणी, पैसे द्यायचं कोणी, त्यावेळेला आपण ते म्हणजे असं नाही की तुम्ही ट्रॅक्टरच घेतला पाहिजे किंवा बुलेटच घेतली पाहिजे, पैसे स्वरूपात बी तुम्ही देऊ शकताय. अशी जबरदस्त नाही कुठल्या गाडा मालकावर. आणि जर त्यांनी गाडा मालकाने घेतलं वाहन तर त्यांना नावं आपण करून देणार आहे. पूर्ण प्रकारे बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? बक्षिसाचं संपूर्ण स्वरूप काय असणार आहे की बाबा ट्रॅक्टर खालोखाल असं काय सांगताल? ट्रॅक्टर आहे, बुलेट आहे, 3 नंबरला पल्सर आहे, 4 नंबरला रायडर आहे, बाकी अशा गाड्या सगळ्या स्प्लेंडर किंवा प्लॅटिना आहे, प्लॅटिना आहे, HF डिलक्स आहे, सिटी 100 आहे, अशा सगळ्या स्पोर्टच्या आहेत. स्पोर्ट म्हणून आहे, टीव्हीची स्पोर्ट. मैदानामध्ये गाड्या जर कमी नोंद झाल्या तर ते जे बक्षीस आहे ते दिलं जाणार का? दिलं जाणार की गाड्या नोंद कमी झाल्या तरी बक्षीस दिलं जाणार. काय आव्हान कराल गाड्या नोंद करण्यासाठी लांबून बैलगाड्या मालकांना? नाही, गाडा मालकांना माझं आव्हान आहे की गाडा मालकांनी मैदानाला यावं, गाड्या नोंद कराव्यात. कारण आपण क्वार्टर फायनलला मी 10,000 बक्षीस ठेवलेलं आहे. निव्वळ म्हणजे फायनलची बक्षीस असं बी नाही, क्वार्टर फायनलला 10,000 बक्षीस ठेवलं आहे. त्यामुळे एकूण गाडी समजा क्वार्टर फायनलला बसली त्यांना बी ते त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना ते बक्षीस दिलेलं आहे. आपण म्हणजे प्रत्येक एक ते जेवढे नंबर असतील त्यांना 1 ते 10 पर्यंत आपण 10,000 बक्षीस केले क्वार्टर फायनलला. प्रवेश फी किती असणार आहे यासाठी? प्रवेश फी यासाठी 5,000 रुपये. सर्वात महत्वाचं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसार मैदान आहे किंवा नाही? अखिल भारतीय संघटना आहे की नाही बैलगाडी संघटना, त्याच्या नियमानुसार आपण मैदान ठेवलेलं आहे. आणि यात आपण एक ऍड केलंय की ड्रायव्हर जे आपले फायनलचे आहेत त्या 10 ड्रायव्हरांना चांदीच्या गाद्या आहेत. ड्रायव्हरांना ड्रायव्हरांना चांदीच्या गाद्या आहेत. एक वेगळा उपक्रम असणार आहे. ड्रायव्हरांसाठी एक आपण एक वेगळा उपक्रम ठेवलेला आहे.
मैदानाची लाईव्ह लॉट मित्रांनो, या भागात म्हटलं तर प्रसिद्ध समालोचक आहेत भैया धुमाळ, तसेच रणजित सर सुद्धा आलेले आहेत, किंवा आपले वाळव्याचे बैलगाडी मालक मी म्हणते तर नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी चालेल, भरत नाना हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. भैया, काय सांगचाल या मैदानाविषयी, किंवा आज तुमच्या भागात मोठं मैदान भरतंय? पहिल्यांदा दादाने या ठिकाणी मोठं धाडस करून ओपनचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यांना बैलगाडा शर्यत बघायला असं काही जास्त वेळ मिळत नाही त्यांच्या व्यवसायाच्या व्यापातनं, परंतु त्यांना बैलगाड्यांचा छंद आहे आणि बैलगाड्यांची बऱ्यापैकी पार्श्वभूमी असल्यामुळं त्यांची नाळ कायमस्वरूपी बैलगाड्यांची जोडली गेलेली आहे आणि त्याच हेतूतनं या ठिकाणी त्यांनी बैलगाड्यांच्या आणि बैलगाडी मालकांच्यासाठी एक मोठं भव्यदिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे. मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण कोण असतील? मैदानामध्ये समालोचक म्हणून रणजित सर बनसोडे, किरण भिशे, मी भैया धुमाळ, त्याचबरोबर विशाल यादव, पप्पू सूर्यवंशी वांगे आणि बबलू भैया कोळे एवढे मैदान जण असतात. कोणत्या चॅनेलवरती लाईव्ह दिसेल? P3 मैदानाची फाटी किती आहे? पल्ला काय आहे? पाटी आहे 1000 फूट आहे. वाळव्याचं रान सगळ्यांना माहित आहे. बरं. 1000 फूट रान आहे आणि आतल्या आत पाटी 14 फूट आहे. बैलांना थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे का पुढे? हो, भरपूर जागा आहे. 1000 फूट पुढे जागा रिकामी आहे. म्हणजे 1000 फूट पळून आल्यानंतर पुढे 1000 फूट जागा आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? बॅरिगेड अर्ध्यापर्यंत असेल दोन्ही बाजूला. पूर्ण आहे, पूर्ण बॅरिगेड आहे कडेवर. मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का? 100% मैदानामध्ये रुग्णवाहिका असेल का? 100% असणार. काय सांगाल गाड्या नोंद करण्यासाठी तुम्ही? बैलगाडी मालकांना एक आव्हान आहे की बैलगाडी मालकांसाठी आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एक वेगळं व्यासपीठ ओपन व्हावं या हेतून या ठिकाणी दादांनी मैदान आयोजित केलेलं आहे आणि मैदान आयोजित करत असताना सुद्धा बऱ्यापैकी आयोजक सगळे हे आदत बैलाकडे जास्त कल देतात, परंतु दादांनी तसं न करता जी आपली पारंपरिक पद्धत आहे ओपनचं मैदान, ज्या मैदानामध्ये कुणी पळू शकतो, म्हणजे ओपनचं मैदान असेल तर ओपन तर पळतातच पण आदत किंवा दुसरा सुद्धा पळू शकतो, त्यामुळं एक चांगला विचार या ठिकाणी ओपनचं मैदान घेऊन केला जातो. कारण आता बऱ्यापैकी आयोजकांचं असं म्हणणं असतं की आदत बैलाला गाड्या जास्त जमतात, त्यामुळे सगळे आयोजक आदत बैलाकडे जास्त लक्ष देतात, पण तसं न करता दादाने या ठिकाणी ओपनच्या बैलगाडी मालकांचा विचार करून ओपनचंच मैदान आयोजित केलं, त्याबद्दल त्यांचं खरोखर या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. फाटीचं वैशिष्ट्य सांगा ना जरा. फाटी काळ्या रानातली फाटी आहे. बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण तिथं खरट पण नाहीत आणि खडकाळ रान पण नाही, त्यामुळं बऱ्यापैकी बैल अगदी मनापासून पळतात. बैलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मैदानामध्ये ओळख वशिला वगैरे काय चालणार का? नाही ना, अजिबात नाही. कारण मैदान अखिल भारतीय संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार असल्यामुळं सगळं मैदान या ठिकाणी पारदर्शक आणि रितसर होणार. नोंदणी संदर्भात घ्या कोणाला. त्याबरोबर प्रसिद्ध समालोचक आहेत रणजित बनसोडे. पुणा आणि सातारा भाग म्हटलं किंवा सांगली भाग म्हटलं, त्यांच्या आवाजानं दुमदुमलेला आहे. रणजित सर, नमस्ते. नमस्कार. काय सांगचाल आज या मैदानाच्या निमित्तानं बायटला इथं आलेला आहे, एक बैलगाडी मालकांना काय आव्हान करचाल? खरं तर पुणे जिल्हा, सातारा जिल्हा बैलगाडी शर्यतीची पंढरी आहे. त्या पंढरीला अनुसरून आमचा सांगली जिल्हा वाळवा शहरात आला. कुठं मागं थोडासा पडत होता, पण गेले 2-3 वर्ष त्या तालुक्यामध्ये बरीचशी मोठी मैदान व्हायला लागली. कासेगावचं झालं, रेड्डी धरण झालं, शिराळचं झालं, पेटनाक्याचं झालं मैदान, अशी मैदानं होत चाललेत. आणि आणखीन एक आमच्या शिराळ तालुक्यामधलं मैदान, परंतु जागेअभावी वाळवा फाटीवरती मैदान होतंय. सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी माणूस आणि या माणसानं खरोखर एक मोठं धाडस करून या स्पर्धेमध्ये उतरून गोवंश जपला पाहिजे, वाढला पाहिजे, या संवर्धनाचा जपणूक करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडंसं बळ यावं म्हणून वस्तुरूपी बक्षीस ठेवून त्यांनी बैलगाडी क्षेत्राला एक वेगळा संदेश दिलाय. आणि या सगळ्या गोष्टींचं बैलगाडी मालकांनी आदर्श घेतला पाहिजे आणि त्या सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. मैदान मोठं आहे, बैलगाडी मालक मोठे या स्पर्धेमध्ये सहभागी होतील म्हणून कोणी बाकीच्यांनी मागं थांबून नको त्या मैदानावरती जाऊन पळणं हे अयोग्य आहे. यामध्ये आपला नंबर कुठं लागतोय, आपण कुठं, हे साध्य होण्यासाठी ही संधी आहे. आणि बक्षीस 1 ते 10 क्रमांकाला बक्षीस आहेत. 10 क्रमांकाला चांगली बक्षीस आहेत. आपण बघत असतो की 1 नंबरचं बक्षीस कुठं 10 लाख असते किंवा 1 लाख असते, तर शेवटला 5,000 बक्षीस असते. परंतु नानांनी 1 नंबरचं ट्रॅक्टर बक्षीस ठेवलंय आणि शेवटला सुद्धा 2 व्हीलरच आहे, ते बी नाव करून मिळणार. आणि ज्यांना कोणाला जर नको असेल तर त्या बक्षिसाचं रक्कम त्यांना मिळणार असं त्यांनी सांगितलंय. एवढी मोठी संधी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचं सोनं करणं आपलं काम आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना एवढंच सांगेन की
जेवढे होईल तेवढ्या मोठ्या संख्येनं आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. जरी सेमीला आपल्याला कुठेतरी हार पत्करायला लागली, जो 2 नंबरला उतरेल त्याला सुद्धा आज या मैदानामध्ये प्रत्येकी 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. नाही पळाला तरी 10,000 रुपये घेतो. 2 नंबरला उतरला तर त्याला 10,000 बक्षीस आहे. म्हणजे आपण आपली पात्रता सिद्ध करण्याचा हा एक खूप मोठा संधी आहे. कुणी असं म्हणू नये की मोठं मैदान आहे, मोठ्या गाड्या असणार. सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी हीच मी तुम्हा सगळ्यांना बैलगाडी मालकांना या चरणी प्रार्थना करतो. जसे बैलगाडी मालक खुश आहेत तसे फायनलचे 10 बैलगाडी चालक, त्या चालकांना त्यांचा यथोचित सन्मान चांदीच्या गदा देऊन या ड्रायव्हरांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळं या स्पर्धेमधून कोण निराश होऊन घरी जाणार नाही असं नानांनी नियोजन केलंय. पण त्या नानांना आपण सगळ्यांनी साथ देणं हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाला अधीन राहून ही स्पर्धा पार पाडणार आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा हीच या बाईटच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो. थांबतो. जे नवीन या मैदानावर येत असतील त्यांना ऍक्च्युअल लोकेशन सांगा मैदानात. पुन्हा बेंगलोर हायवे, कराड ते पेट नाक्यावरून लेफ्ट मारून डायरेक्ट आष्टा रोड आहे. आष्टा रोड मधून वाळवा फाटी म्हणून आपल्याला प्रत्येक जागेवरती बॅनर तुम्हाला दिसतील. नोंदणीला कधीपासून सुरुवात होते? नोंदणीला गेले 2 दिवस नोंद सुरू झाल्या आणि सांगण्याचा आता आनंदाची बातमी आहे, आज अखेर 100 गाड्यांची नोंद पूर्ण झालेली आहे. या मैदानाचं खरोखर मी आता बघितलं, मी त्यांना सांगून मी डोळ्यानं बघितलं, 100 गाड्यांची नोंद होऊन पूर्ण टप्पा पुढे गेलाय. त्यामुळे गाड्यांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी या स्पर्धेमध्ये सहभागी होईल असं आम्हाला वाटतं आणि मैदान हे चांगलं एकसर पारदर्शक होईल. नोंद किती तारखेपर्यंत घेतली जाईल? नोंद 21 तारखेला संध्याकाळी बरोबर 6 वाजता लॉट जाहीर होतील. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कुठली नोंद घेतली जाणार नाही. 6 वाजता बरोबर लॉटला जाहीर होणार. नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल की बैलगाडी मालकांना एक नोंद करण्यासाठी काय आवाहन करचाल? बैलगाडी नोंद करण्यासाठी आमचे मित्र रवी पाटील हे खिरोडे गावचे आहेत. त्यांनी खास करून सर्व शेतकऱ्यांच्या गाडा मालकांना बैलांनी न्याय देण्यासाठी म्हणजे ओपनवाल्यासनी सगळ्यांनी गाड्या नोंद कराव्यात आणि मैदानी चांगल्या रीते पूर्ण होईल.